PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 13वा. लेखिका प्राची सोळे. काय आहे कुसुमचा भूतकाळ? कोणती ओली जखम तिने अजून हृदयात जपून ठेवले? सीमाने विराटला चुकीचं समजलं. तिकडे पार्टीत काय होणार? कथा पुढे सुरू. रात्री डायनिंग टेबलवर विराटच्या आवडीचे पदार्थ आरतीने बनवून घेतले होते. विराट, तुझ्या आवडीचं सारं केलं आहे हं, भरपूर जेव. त्याच्या ताटात पदार्थ वाढत आरती म्हणाली. कोण काय बोलतोय याकडे विराटचं जराही लक्ष नव्हते. त्याला फक्त सीमा आणि टिफिन आठवत होता. दुपारचा टिफिन चॅम्पने परत नेला असेल, आता रात्रीचा सुद्धा. सीमा, तिची आई काय विचार करत असतील? विराटचं लक्ष लागत नव्हते. विराट, सुरुवात कर. अरे बघ तरी पदार्थ कसे झालेत ते. कसला विचार करतोयस? आरतीने विचारले. आधीच दुपारी त्या मूर्ख शन्याने डोकं उठवलं, आता आणखी काही नको. आईबाबांचं लक्ष आहे. काही नाही, आणि थँक्यू सो मच आई, एवढ्या छान ट्रीटसाठी. विराट बोलला व सरळ खायला सुरुवात केली. ती रात्र तो फक्त तळमळत राहिला, आणि हे असं का हेही समजत नव्हते. सीमा, काय आई? हे बघ, गोपाळकडे आज बाकीचे टिफिन दे, विराटचा देऊ नकोस, कुसुम बोलली. असं का आई? मुली, तो काल संबंध दिवस नव्हता. 2 वेळा गोपाळ टिफिन घेऊन परत आला. आता परत डबा भरायचा आणि तो नसला तर? त्यापेक्षा गोपाळला फक्त त्याच्या बंगल्यावर जायला सांगू. जर तो आला असेल तर त्याला इथे घरी येऊन डबा घेऊन जा असे गोपाळ सांगेल. म्हणजे गोपाळला परत फेरी नको. आणि आपली पॉलिसी आहे ना, वेळेत घरी कोणी नसेल तर स्वतः येऊन डबा घेऊन जायचा. कुसुमने आठवण करून दिली. सीमाने पहिल्या दिवशी विराटला असे सांगितले होते. तिला आठवले. आई, यू आर सिम्पली ग्रेट. मस्त आयडिया लावलीस. ही आता आयडिया काय? असंच करायला हवं. चल आता बाकीचे टिफिन भरून घेऊ. गोपाळ येईल तेव्हा त्याला हे सांग. हो, सांगते. गोपाळ आला. गोपू, नीट ऐक. विराट कर्णिकांचा आज टिफिन नाही देत. काल ते नव्हतेच, आता असतील की नाही माहीत नाही. तेव्हा तू त्यांच्या बंगल्यावर जा आणि ते आहेत का बघ. असतील तर त्यांना इथे येऊन टिफिन घेऊन जायला सांग. परत जायचे नाही. तू इथे ये व तुझा टिफिन घेऊन शाळेला जा. समजलं? सीमाने त्याला समजावत म्हटले. येस ताई, गॉट इट. जातो मी. गोपाळ बोलला व निघून गेला. तो गेला आणि सीमा विचार करू लागली. असं अचानक कुठे गेला हा माणूस? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना घरी? नको, असं काही नको असू दे. पण तरी काय झालं असावं? विचार करून झाला असेल तर विचारातून बाहेर या, कुसुमने म्हटलं. काय आई तू पण कुठलाच विचार करत नाहीये, कळलं? तू काही बोलू नकोस आता. चुप एकदम. सीमा कुसुमवर करवादली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. अगं, चहा तरी घे. नको मला, तूच पी, सीमा बोलली व तिच्या रूममध्ये आली. तिचा त्रागा पाहून कुसुम गालात हसत होती. हे वयच असते ना न समजण्याचे. ताई, मावशी, गोपाळ हाक मारत आत आला. त्याचा आवाज ऐकून सीमा धावत बाहेर आली. ताई, विराट दादा बंगल्यात नाहीये. बेल मारली, बंगला फिरलो, पण तो नाहीये, गोपाळ बोलला. मावशी, माझा डबा भरला आहेस का? गोपाळ अगदी बारीक आवाजात म्हणाला. त्याला शाळेत जायचे होते. गोपाळ, इकडे ये, कुसुम मायाने बोलली. गोपाळ तिच्याजवळ गेला. बाळा, तू मला मावशी म्हणतोस, हिला ताई. मग तुझ्या हक्काचा डबा मागताना एवढं कचरतोस कशाला रे? कुसुमने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. गोपाळ गहिवरला. मावशी, आई काल मला म्हणत होती, गोपाळ खूप शिक, चांगला अभ्यास करून मोठा ऑफिसर हो, खूप पगार घे, तुझ्या संपर्कात असलेल्या लोकांना जप, आणि आपलं हे दारिद्र्य आता संपवणं तुझ्या हातात आहे. बोलताना गोपाळचे छोटे डोळे भरून आले. आवाज जड झाला. मावशी, सीमाताई, तुम्ही मला रोज अन्न देता, माझा शिक्षणाचा खर्च करता. मी खूप शिकेन आणि तुम्हा दोघींना खूप सुखात आनंदात ठेवेन, प्रॉमिस. गळ्याला हात लावत तो हळवा होत बोलला. कुसुमने त्याला पटकन जवळ घेतले. प्रेमाने त्याचा चेहरा कुरवाळला. खूप मोठा हो बाळा, आमचे आशीर्वाद कायम आहेत तुझ्यासोबत, कुसुम म्हणाली. सीमाही पुढे येऊन त्यांना बिलकली. ताई, काय प्रॉब्लेम झाला असेल? विराट दादा कुठे गेला अचानक? रात्रीचा सुद्धा गोपाळ हात हलत परत आला होता. विराट बंगल्यावर नव्हता सांगून गोपाळ निघून गेला. जाऊ दे, असेल काहीतरी कारण, कुसुम जुजबी बोलली व आत जाऊ लागली. काय जाऊ दे आई? सीमा तडकून बोलली तशी कुसुम थांबली. आई, हे अतिश्रीमंत लोक असतात ना, त्यांना वाटत असते आपल्याकडे खूप पैसा आहे, तेव्हा समोरच्याला हवं तसं पाहिजे तेव्हा नाचवू शकतो. जायचं होतं ना, मग इथे येऊन सांगून जायचं. पण नाही, पैशाची गुर्मी. बंगला बघितल्यास किती मोठा आहे त्याचा? आजूबाजूला किती मोठी जागा आहे. आपले 2 बंगले राहतील. तू काहीही म्हण, पण मला नाही हे वागणं आवडलं आहे. त्यापेक्षा जर तो माणूस आलाच ना, सरळ त्याचे पैसे देऊन टाकू. नकोच ते टिफिन, काही गरज नाही आहे.
सीमा रागाने लाल झाली. कुसुम थंडपणे तिच्याकडे पाहत होती. तिने तिला ना शांत केले ना काही उत्तर दिले. आई, तू गप्प का? तू बोल काहीतरी. मी जेवायला जाते. तू येणार आहेस का? कुसुमने तेवढ्याच थंडपणे विचारले. शिट. चल. तणतणत सीमा आत किचनमध्ये गेली. विराट, आर यू रेडी? चल, निघायचे आहे आपल्याला. प्रकाश त्याला आवाज देत म्हणाले. येस बाबा, ऑल रेडी. तिच्या रूममधून बाहेर येत तो म्हणाला. आणि प्रकाश बघत राहिले. विराटने नेव्ही ब्लू कलरचा सूट घातला होता. आत व्हाईट शर्ट. त्या कपड्यांमुळे विराटला शोभा आली की विराटमुळे कपड्यांना हे समजणं कठीण होते. 6 फूट उंच सावळा विराट जबरदस्त हँडसम दिसत होता. अरे वा, खूपच मस्त हिरो दिसतोस एकदम. हां मग, आहेच माझा मुलगा हिरो आणि त्याला शोभेल अशीच माझी सून असणार. आरती त्यांच्याजवळ येत बोलली. म्हणजे बाह्य सौंदर्यच बघणार का, स्वभाव नाही? प्रकाश म्हणाले. काहीही. अहो, आपला विराट जेवढा सुंदर आहे तसाच त्याचा स्वभावही छान आहे. मग तीही तशीच असेल ना? अच्छा, जेव्हा येईल तेव्हा बघूया. चला आता निघू, प्रकाश म्हणाले. विराटने गाडी काढली. प्रकाश आरती बसले. त्याची कार प्रधान कॅसलकडे धावू लागली. कार अटेंडंटकडे देऊन विराट लॉनवर पाय ठेवला. प्रकाश व आरती आधीच तिथे गेले होते. संपूर्ण लॉन नाजूक दिव्यांच्या रोषणाईने सजवला होता. जणू आकाशातल्या तारका उतरल्या आहेत असे वाटावे. खूप सारे लोक आली होती. ठिकठिकाणी मुलामुलींचे ग्रुप होते. इंग्लिश संगीत वाजत होते. वेटर सर्व्हिस देत होते. विराटच्या जीवावर आले होते, पण नाईलाजाने त्याला यावं लागले. विराट! त्याच्या कानावर हाक आली आणि त्याने पाहिले. डार्क रेड कलरचा ऑफ शोल्डर सिवलेस ड्रेस जो गुडघ्यांच्या वर होता. तिची गोरी कांती उठून दिसत होती. पायात ब्लॅक शिमर शूज घालून शनया त्याच्याकडे धावत येत होती. हाय विराट, लुकिंग सो किलर. माझा जीव घेऊ नकोस. स्वतःच्या बोलण्यावर हसत शनयाने त्याला मिठी मारली. तिचे दोन्ही हात हातात गच्च धरून त्याला हलके खेचत ती इंद्रजित, सुलेखा, प्रकाश व आरती जिथे होते तिथे गेली. डॅडी, लुक हू हॅज कम, तिने म्हटले. हॅलो हँडसम बॉय, वेलकम. चला आता केक कट होईल. जोपर्यंत विराट येत नाही तोपर्यंत केक कट करणार नाही, हे सुरू होते हिचे. इंद्रजित हसून बोलला. बेबी, चल केक कट करून घे, सुलेखा म्हणाली व सगळे सेंटरला सजवलेल्या एका मोठ्या टेबलाजवळ जमले. 3 टायर थीम केक होता. शनयाने विराटला तिच्या जवळ उभे केले. कॅन्डलला फुंकर मारून तिने विझवल्या व साऱ्यांनी टाळ्या वाजवला. केकचा एक तुकडा कापून तिने विराटला भरवला. नाऊ इट्स माय टर्न. शनयाने तोंडाचा आ करत म्हटले. विराटने एकदा त्याच्या बाबांकडे पाहिले व केकचा छोटा तुकडा उचलून कसा तरी तिला भरवला. पुन्हा टाळ्या वाजल्या. थँक्यू माय स्वीटहार्ट, शनया आनंदाने चिरकली. आता म्युझिक जोरात वाजवू लागले. मोठी मंडळी सोफा चेअरवर बसली. ड्रिंक सर्व होऊ लागले. माहोल फुल रंगीन बनला. शनयाने एकदा विराटकडे पाहिले व त्याचा हात धरला. शनयाने विराटचा हात घट्ट धरला. कम ऑन विराट, डान्स फ्लोअर इज वेटिंग, ती डोळा मारत म्हणाली. विराटने हात हलके सोडवायचा प्रयत्न केला. शनया, आय डोंट फील लाईक डान्सिंग. ओह प्लीज, आज माझा बड्डे, यू कांट से नो, ती एवढंसं तोंड करत बोलली. आजूबाजूचे मित्रमैत्रिणी शनया डान्स डान्स अशी आरोळी देऊ लागले. विराट नाईलाजाने तिच्यासोबत डान्स फ्लोअरवर गेला. म्युझिकचा आवाज वाढला. लाईट्स रंग बदलू लागले. शनया मुद्दाम विराटच्या जास्त जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करू लागली. पण विराटचं लक्ष कुठेच नव्हते. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चेहरा, सीमा. सीमा रागवली असेल का? मी असं अचानक न सांगता निघून आलो. शिट, निदान तिच्या घराजवळ बाहेरून तरी सांगायला हवे होते. मीच चुकलो. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. अचानक शनया त्याच्या कानाजवळ आली. विराट, आय मिस्ड यू सो मच. काल पूर्ण दिवस कुठे होतास? आय वॉज वेटिंग. विराट चकित झाला. का माझी ही वाट पाहत होती? कॉज आय लव्ह यू सो मच. आणि मला तू माझ्याजवळ असावंस असं वाटतं, ती स्वप्नाळू डोळ्यांनी बोलली. प्रेम दोन्हीकडून असावं लागतं. विराट पटकन बोलून गेला. व्हॉट डू यू मीन? तिने डोळे बारीक करत विचारले. नथिंग, विराटने उत्तर दिले नाही. जस्ट मिनिट हनी, ती म्हणाली व इंद्रजित होता तिकडे पटकन गेली. त्याच्या कानात कुजबुजली व परत हसत विराटकडे आली. अचानक म्युझिक थांबलं. इंद्रजितने माईक हातात घेतला. लेडीज अँड जेंटलमॅन, आय हॅव अ स्पेशल अनाउन्समेंट, तो म्हणाला व सगळे शांत झाले. विराटच्या कपाळावर आठ्या पडल्या. शनया, इंद्रजित अंकल कसली अनाउन्समेंट करतायत? शनया हसली. आज माझ्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस आहे आणि एक स्पेशल व्यक्ती इथे आहे. अँड आय वॉन्ट टू मेक इट मोर स्पेशल, दॅट्स इट.
प्रकाश व आरती एकमेकांकडे पाहू लागले तर इंद्रजित व सुलेखा खुश दिसत होते. शनया विराटचा हात पकडून तिथे गेली. फ्रेंड्स, कर्णिक आणि प्रधान बिझनेसमध्ये पार्टनर्स आहेत, तर विराट आणि शनया खूप चांगले फ्रेंड्स. सो आता ही बिझनेस पार्टनरशिप आम्हाला फॅमिली रिलेशनमध्ये बदलायची आहे. आम्ही आमचं रिलेशन पुढच्या लेवलला नेण्याचा विचार करतोय. बोलून इंद्रजित थांबला. क्षणभर सगळं स्तब्ध. विराटच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. त्याने त्याच्या आई बाबांकडे पाहिलं. ते दोघेही हतबल झाले होते. कसं रिॲक्ट व्हावं समजतच नव्हते. तर मोस्ट एलिजिबल हँडसम बॅचलर मिस्टर विराट अँड माय ब्युटिफुल डॉटर मिस शनया यांची लवकरच एंगेजमेंट होणार आहे. ऑफिशियल डेट अनाउन्समेंट लवकर होईल. इंद्रजितने शनयाकडे पाहिलं. हॅपी, त्याने म्हटलं. ओहो डॅडी, आय लव्ह यू सो मच. लव्ह यू मॉम, ती त्यांना मिठी मारत म्हणाली. टाळ्यांचा कडकडाट झाला. आलेले गेस्ट डिनरसाठी गेले. व्हॉट नॉनसेन्स शनया, तो तिचा हात झटकत म्हणाला. विराट, ती हबकून थोडं जोरात बोलली. अगं, इंद्रजित अंकलने मला न विचारता अशी कशी एंगेजमेंट फायनल केली? विराट जाम वैतागला. तू ऐकलं नाहीस का? ऑफिशियल डेट अजून यायची आहे. ते सगळं आपले पेरेंट्स ठरवतील ना. वाय शुड वी बॉदर? तिने खांदे उडत म्हटले. फरक पडतो मला, कारण धिस इज माय लाईफ. मी ठरवेन माझ्याबद्दल, कोणी दुसरं नाही, समजलं? तिच्याकडे रोखून पाहत विराट बोलला. पण शनया बिथरली, रागावली. तू माझ्या बड्डेच्या दिवशी मला नाराज केलंस, मला अपसेट केलं. मी हर्ट झाले. विराट भानावर आला. एवढी मोठी पार्टी, सगळी बिझनेसमधली मोठी लोकं. आता या शनयाने रडत ओरडत काही तमाशा केला तर त्यावर नाचायला तिचे मॉम डॅड आहेतच. बाबांना नसता मनस्तब देतील आणि पुढे काय करतील समजणार नाही. ओह गॉड, मला कुठे फसवलंस तू? तो चरफडला. शनया, काम डाऊन. मला तुला हर्ट करायचे नाही, पण बघ ना, तुझा बर्थडे आणि अंकल काही वेगळंच बोलत आहेत. विराट, हेच तर माझं बर्थडे गिफ्ट आहे. ओके, आपण बोलूया नंतर. आता मला खूप भूक लागले, आपण डिनर घेऊया. प्रकाश व आरतीला घेऊन तो जेवायला गेला. आता लवकरात लवकर त्याला इथून निघायचे होते. शनयाने विराटला थांबण्यासाठी खूप आग्रह केला, पण काहीतरी कारण देत त्याने तिथून सुटका करून घेतली व आईबाबांना घेऊन घरी आला. तो तणतणत त्याच्या रूममध्ये गेला व धाडकन दार लावून घेतले. अहो, आरती प्रकाशला बोलली. आता काहीच बोलू नकोस. त्याचा राग बरोबरच आहे. इंद्रजितने आपल्याला खूपच लाईटली घेतलं आहे. सरळ पार्टनर म्हणाला. मलाही नाही आवडलंय, प्रकाश सोफ्यावर बसत म्हणाला. मग आता करणार काय आहात? ती वेडी शनया बघितली ना, मला अजिबात ती मुलगी आवडत नाही. विराटला उगाच त्रास होतोय म्हणून तो पुण्याला गेलाय ना. ते बरोबरच आहे. मी उद्याच माझ्या लीगल टीमची मीटिंग घेणार आहे आणि यातून मार्ग काय काढायचा ते डिस्कस करणार आहे. बस झाला, प्रकाश बोलला व रूममध्ये निघून गेला. आरतीही त्याच्या पाठी गेली. सीमा जेवण आटपून रूममध्ये बसली होती. मोबाईल हातात होता, पण कॉल कोणाचा येणार की मेसेज येणार, मला काय फरक पडतो. नसेल आला तर नको येऊ दे, जाऊ दे, ती स्वतःलाच म्हणत होती. कुसुम दरवाजात उभी होती. सीमा, काय आई, झोपलीस का? नाही ग, झोप कुठे येते इतक्या लवकर, ती म्हणाली. मग तरीही रूममध्ये जाऊन बसलीस? आपण बाहेर बसून थोड्या गप्पा करतो ना. आई, कंटाळा आला. तू बोल, काही काम होतं का? नाही ग. बरं, उद्या शनिवार आहे, एक वेळचा टिफिन द्यायचा आहे. आई, आधीच सांगते, त्या कर्णिकांचा टिफिन बंद. जर आलेस तर त्यांचे पैसे परत करणार मी. तू यात पडायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हां, सीमा तिच्याकडे गुस्स्यात बघत बोलली. राग खरा आहे तुझा, पण निर्णय घाईत घेऊ नकोस. मोठ्या लोकांचा पैसा मोठा असतो, मान्य, पण सगळेच लोक मोठेपणाने वागत नाहीत, आधी समजून घे. मग उगाच रुखरुख लागते. हातात वेळ असून त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून. कुसुमची पुन्हा तंद्री लागली. सीमा शांत झाली. आई, ठीक आहे, बघते मी. तू जा झोपायला, मी दारं खिडक्या लावली आहेत. गुड नाईट. जास्त जागू नकोस हां. कुसुम निघून गेली. ह्या आईची काय मध्येच तंद्री लागते, कुठेतरी शून्यात हरवत बोलत राहते. आईचं बोलणं तिच्या मनात घर करू लागलं. काही केल्या विराट कर्णिक तिच्या मनातून जातच नव्हता. ती रात्र कुसुमला पुन्हा त्या कदंबाखाली घेऊन गेली. ती त्याची त्या कदंबाच्या वृक्षाखाली वाट पाहत होती. ओंजळीत तोच कदंबाचा केशरी गोळा पकडलेला. आज त्याला यायला जरा उशीरच झाला. करकरीत तिने सांज झालेली, डोळ्यात प्राण आणून ती थांबली होती.
आज त्याच्याशी तिला अति महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते आणि समोरून तो येत होता. स्वच्छ डोळे, निर्मळ हसू, शांत हसरा चेहरा, तो म्हणजे शांत डोहातलं पाणी होता आणि ती अवकळ खळखळत वाहणारी नदी. तू आलीस? तो हसला. कधीच. ह्या कदंबाला विचार. हातातलं केशरी फूल गुंजारत ती बोलली. छान. म्हणजे तुला कोणीतरी सोबती आहे म्हणायचं. तो पुन्हा गोड हसला. इतका उशीर का करतोस तू? माहितीये प्राण किती कंठाशी येतात माझ्या ते. ती हिरमुसली. नको त्रास करून घेऊस असा. बरं ऐक, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. त्याने तिचा हात हातात घेतला. अय्या, खरंच? मलाही एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे, ती पटकन बोलली. बरं, तू बोल आधी, मी ऐकतो, ते शांत डोहासारखा म्हणाला. नको बाई, सुरुवात तू केलीस ना, मग तूच सांग आधी, तिने मोठाल्या पापड्यांची उघडझाप करत म्हटले. तिची ती अदा पाहून तो त्या सावळ्या कृष्णासारखा मोहक हसला आणि ती त्या हसण्यात विरघळली. शनया आणि तिचा त्रास. विराट काय करेल? सीमाचा अंतिम निर्णय योग्य आहे का? कुसुमचं आयुष्य कुठल्या पातळीवर चाललेलं आहे? भावभावनांची सुंदर गोफण ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज तुमचीच प्राची सोळे. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.